ती रात्र मला अजूनही विसरता येत नाही. नाव जरी घेतलं तरी अंगावर काटा येतो. मी शेतावरून घरी निघालो होतो आणि ती रात्र माझ्या आयुष्यातली सर्वात भयानक रात्र ठरली. नमस्कार, माझं नाव गणेश. मी एक छोट्या गावातला शेतकरी. दिवसभर शेतात काम करून रात्री परत येणं हे रोजचंच गोष्ट. पण त्या दिवशी थोडं जास्त काम होतं. पावसाळ्यात नुकताच संपला होता. शेतात पाणी सोसलं होतं. पीक कोसळली होती. मी आणि माझा मित्र दत्तू दोघं दिवसभर शेत नीट करत होतो. दत्तू म्हणाला, गण्या, उशीर होतोय, चल आता परत जाऊया. मी म्हणालो, तू जा, मी पाण्याची मोटर बंद करतो आणि लगेच येतो. दत्तू सायकलवरून निघून गेला. मी थोडं काम आवरलं आणि घरी जायला निघालो. घड्याळात 10 वाजले होते. आकाश ढगाळलेलं होतं आणि चंद्र धुक्यामागे लपलेला. रस्ता गावातून नव्हे तर शेतामधून जाणारा छोटा कच्चा रस्ता रुंद होता. दोन्ही बाजूंनी उसाची झाडं आणि मध्येच एक अरुंद वाट होती. पहिल्या काही मिनिटात सगळं ठीक होतं. सायकल हळूहळू पुढं सरकत होती. फक्त सायकलच्या पॅडलचा आवाज, दुरून कुत्र्याचं भुंकणं. अचानक वाऱ्याचा एक जोरदार झोत आला. उसाची झाड हलली, जणू काहीतरी त्यातून धावतंय असं वाटलं. मी सायकल थोडी हळू केली. पान सळसळत होती आणि माझ्या कानाजवळून कोणीतरी ह असा आवाज काढल्यासारखं वाटलं. मी थांबलो, मागे वळून पाहिलं. मागे कोणीच नव्हतं. थोड्या अंतरावर एक जुनं वडाचं झाड होतं. गावातल्या लोकांचा समज होता की त्या झाडाखाली रात्री कोणी थांबायचं नाही. म्हणे तिथं मातलीचं भूत दिसतं. ती स्त्री या गावातच राहत होती. नवऱ्याने तिला जाळून मारली होते आणि त्या झाडाखाली तिचं दहन झालं होतं. मी या गोष्टीवर फारसा विश्वास ठेवत नव्हतो. पण तेव्हा माझ्या सायकलचं चाक अडकला, काहीतरी घट्ट पकडल्यासारखं. मी खाली उतरलो. पायाजवळ पाहिलं तर काहीच नाही. मग त्या क्षणी माझ्या पायाला थंडगार वारा लागला आणि नाकात एक जळल्यासारखा वास आला, जणू केरसुणीचा. मी घाबरलो. सायकल उचलली आणि पुन्हा चढलो. आता सायकल स्वतःहून मंदावू लागली, जणू कोणीतरी मागून पकडलं होतं. मी पूर्ण ताकदीनं पॅडल मारलं, पण सायकल 1 इंचही पुढं गेली नाही. मी थांबलो, आजूबाजूला पाहिलं. पूर्ण अंधार. आणि मग मला ती दिसली. रस्त्याच्या मधोमध उभी, पांढरी साडी, केस विस्कटलेले आणि चेहरा अर्धवट जळलेला. डोळे लाल आणि हातात मातीचा विटा. ती माझ्याकडे बघत होती स्थिर नजरेनं. माझं शरीर थिजलं होतं. आवाज गेला. ती हळूहळू माझ्याकडं चालत येत होती. प्रत्येक पावलागणिक जमिनीवरून धुकं उठत होतं. मी सायकल मागे वळवली आणि पळायला लागलो. पण सायकलचा टायर अचानक मध्ये फुटला. आता मी धावत होतो जीवाच्या आकांताने. पण पळताना मला मागून तिचा आवाज आला, थांब, अजून जायचं नाही रे. तो आवाज जणू माझ्या मेंदूत घुसला. मी एक कान झाकले, डोळे मिटले. अचानक माझ्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला. मी ओरडलो आणि बेशुद्ध पडलो. शुद्ध आली तेव्हा मी गावाच्या रस्त्याच्या कडेला होतो. आजूबाजूला काही शेतकरी उभा होते. त्यांनी सांगितलं, गण्या, तू येथे पडलेला होतास. सायकल तुटलेली होती. रातभर तू बेशुद्ध होता. मी थरथरलो. त्या वाड्याच्या जवळ कुणी बाई दिसली का? ते हसले. अरे, त्या झाडाजवळ तू एकटाच होतास. पण काहीतरी विचित्र वास येत होता, जळाल्यासारखा. मी काहीच बोललो नाही. घरी आलो. आईने डोक्यावर हात ठेवला. बाळा, परत तिकडे कधी जाऊ नकोस. त्या प्रसंगाला आता 3 वर्ष झालीत. मी अजूनही त्या रस्त्याने जात नाही. जेव्हा रात्री वारा वाहतो तेव्हा अजूनही तोच वास येतो. एकदा रात्री
अचानक कुत्रे भुका लागले. मी बाहेर पडलो आणि दरवाजाजवळ ओलसर ठसे दिसले. स्त्रीच्या पायाची. त्या ठशामधून धूर उठत होता. तेव्हापासून मी नावही घेत नाही त्या झाडाचं. कारण जेव्हा हवेत पुन्हा तीच कुजबुज ऐकू येते, थांब, अजून जायचं नाही रे, आणि माझ्या शरीरावर काटा येतो.